हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार, मेंदूचे विकार, पॅरालिसिस, लकवा, पोटाचे विकार, दमा आणि फुफ्फुसाचे विकार, विषबाधा, सर्पदंश अशा सर्व आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार तसेच आयसीयू, इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, ईसीजी, एक्स-रे, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, 2D इको, डिजिटल एक्स-रे, सिटी स्कॅन, पॅथॉलॉजी लॅब अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे डॉक्टर शरद पवार यांचे जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सातारा रोड, जत. जत तालुक्यातील दुष्काळी भाग आहे. जेव्हा माडगाळ या ठिकाणी 2019 मध्ये आम्ही जेव्हा एक मेळावा घेतला होता आणि त्यानंतर मुंबई पायदिंडी काढली होती. पायदिंडी काढल्यानंतर माननीय जलसंपदा मंत्री त्यावेळेसचे त्यांनी एक पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये जत तालुक्यातल्या पूर्व भागातल्या लोकांना पाणीच मिळणार नाही. मग पाणी जर मिळणार नसेल तर मग कसं काय? त्यानंतर 6 टीएमसी पाणी वाढीव मिळालं. त्यासाठी माडगाळमधून काही मंडळी म्हणजे जेटलिंग कोरे आहेत, त्यानंतर माळी साहेब आहेत, त्यानंतर बाकी बरेचसे मंडळी सगळी सोबत घेऊन त्या मुंबईच्या पायदिंडीमध्ये गेल्यानंतर जे पत्र भेटत त्यानंतर जे आज या ठिकाणी जे यश प्राप्त भेटलेलं आहे ते 8 मुंबई पायदिंडीमध्ये 8 तलाव म्हणजे ह्या तलावामधून आमची मागणी त्यावेळेस काय होती की वसपेठ तलाव ते गुड्डापूर तलावातून वड्या पात्रातून पाणी संग तलावापर्यंत जाईल. त्या पद्धतीनं आज वसपेठ तलावामध्ये जर पाणी सोडलं तर ते माडगाळ असेल, सोन्याळ असेल, त्याचबरोबर खाली कारंडीवाडी असेल, उमदीपर्यंत ते पाणी जाऊ शकते. अशा पद्धतीची पण मागणी आम्ही त्यावेळेस केली होती. त्याच अनुषंगाने आमचा सातत्यपूर्वक प्रयत्न होता. हे यश जे आहे ते तालुक्यातल्या सर्व आजी माजी पदाधिकारी आहेत, शेतकरी वर्ग आहे आणि मोठ्या संख्येने आज आनंद आहे. पण माडगाळ गावाला पूर्णपणे ह्या क्षमतेने पाणी पोट भरेल असं म्हणता येणार नाही. एक 8 गावांचा आता चालूच्या घडीमध्ये जत तालुक्यामध्ये 36 टँकर चालू आहेत आणि आत्ता 2019 पेक्षा बेवाद परिस्थिती आता निर्माण आहे. फक्त हे पाण्यामुळं माडगाळच्या 50% भाग वलीत खाली येऊ शकतो. उर्वरित भागामध्ये वड्या पात्रातून पाणी जाणार आहे. पण जे पाणी जत तालुक्यामध्ये जे कॅनलद्वारे जे प्रस्तावित केलेलं आहे ते कॅनलचं काम अजून पण पूर्ण नाही. मग ते काम पूर्ण होणं गरजेचं आहे. जे पाणी आज सोडलंय हे पाणी सोडलेलं जे पाण्यावरती आता सध्या करार म्हणजे जे पैसे घेतले जातात शेतकऱ्यांच्याकडून तरच पाणी, काही लोकांच्यावर केस दाखल झालेले आहेत. काही लोकांची कॅनलचे पाणी आता धोडनाल तलावाचं पाणी जे आहे ते पाणी बंद केलेलं आहे. मग हे पाणी जे आज सोडलेलं आहे त्याच अनुषंगाने जे पाणी सोडले त्याच पद्धतीने जत तालुक्यातल्या पूर्व भागातल्या लोकांना मोफत पाणी मिळावं. त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने 1ही रुपया गव्हर्नमेंटने घेऊ नये आणि तो अन्याय करू नये. Press the bell icon on the video and never miss another update.